शिराच्या दोडक्याची भाजी म्हटलं की सगळेच जण नाक मुरडतात आणि खायचं म्हटलं की कंटाळासुद्धा करतात. नकोच तो दोडका, नकोच ती भाजी. आणि केली आपण इकन तिकन तर त्यातली फक्त ग्रेव्ही खातात. दोडका जो आहे जसाचा तसाच ठेवतात. तर अगदी मस्त आणि चवीला भन्नाट, म्हणजे करायलाही सोपी आणि अगदी वेगळ्या चवीची आपण भाजी केलेली आहे. तर खायला खरंच खूप छान लागेल, डब्यातसुद्धा द्यायला मस्त लागेल अशा पद्धतीची आपण भाजी केलेली आहे. त्यासाठी मी काय केलं आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, 7 ते 8 म्हणजे 8 ते 10 खोबऱ्याचे काप घेतले, 15 ते 20 लसण पाकळ्या घेतल्यात, आल्याचा 1 इंच तुकडा घेतला आहे. तर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, अगोदर अर्धा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे. त्यामध्ये आपण खोबऱ्याचे जे काप घेतलेत 8 ते 10 ते घालायचे आहेत आणि हे काप आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे. त्यासाठी मी ते गॅस चालू पण केला आहे आणि आपल्याला एकसारखे ते भाजून घ्यायचे आहेत. तर खोबऱ्याचे काप भाजत असताना आपल्याला 80% भाजत आले की त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे घालायचे. तर भाजत असताना एकसारखे हलवून घ्यायचे, म्हणजे दोन्ही बाजूने जे आहे ना खोबऱ्याचे काप अगदी व्यवस्थित भाजले गेले पाहिजे. तर इथे व्यवस्थित भाजण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता, आपण जो मसाला भाजतोय त्यामध्ये आता खोबऱ्याचे काप भाजत आले की त्यामध्ये आपल्याला आता शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे घातल्यानंतर गॅस कमी करायचा आहे, एकदम कमी करायचा आहे आणि चांगले मंद आचेवर भाजून घ्यायचे. म्हणजे काय होईल, थोडंसं आतपर्यंतसुद्धा भाजले जातील. नुसते आपले काय झालं, जास्त जर गरम झालं तर नुसते डाग पडल्यासारखे होते आणि शेंगदाणे आतमध्ये कच्चेच राहतात. तर थोडे खरपूस भाजून घेता येईल म्हणून गॅस कमी करायचा आणि 2 मिनटं ते सुद्धा भाजून घ्यायचे आणि नंतर 2 मिनटं झाल्यानंतर लसण आणि अद्रक आपली त्यामध्ये घालायची आणि तीसुद्धा आपल्याला 1 मिनटासाठी ती भाजून घ्यायची आहे. जास्त वेळ नाही लावायचा आहे, 1 मिनटासाठीच आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर भाजताना म्हणजे आपले शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत, खोबऱ्याचे कापसुद्धा आपले चांगले ब्राऊन झाले पाहिजे आणि शेंगदाणे खरपूस आणि लसण अद्रक अगदी व्यवस्थित भाजले गेली पाहिजे. तर येथे आपण गॅस बंद करून घेतला आहे, म्हणजे थोडंसं सारण आपल्याला जे आहे ना ते थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं मसाला आपल्याला ज्यावेळेस काढायचा आहे त्यावेळेस काय होईल, अगदी व्यवस्थित तुमचा मसाला काढला जाईल. तर गॅस बंद केल्यानंतर मी काय केलं आहे, थोडंसं थंड होण्यासाठी एकसारखं चमच्याच्या साहाय्याने हलवून घेतलं आहे. म्हणजे काय होईल, आपला मसाला जो आहे थंड होईल मसाला काढण्यासाठी. तर आता काय करायचं आहे, छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे, म्हणजे वाटण करून घ्यायचं आहे. तर पूर्ण मसाला आपण भांड्यामध्ये टाकल्यानंतर कोथिंबीर घेतला आहे भरपूर मी. कोथिंबीर घेतल्यानंतर आपल्याला बिना पाण्याचं याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर येथे तुम्ही बघू शकता आपण वाटण करून घेतलं आहे आणि कशा प्रकारे केले हे मी तुम्हाला हातावर घेऊन दाखवते. तर अगदी बारीकही नाही, अगदी जाडसरही नाही, अगदी रवेदार केलं आहे आपण. तसंच पाहिजेत आपल्याला, म्हणजे भाजीची चव अगदी मस्त लागेल. तर मसाल्याचं वाटण करून झाल्यानंतर आपण दोडका घेतला, इथे 2 दोडके घेतलेले आहेत मी. त्याचे वरचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत, चाकूच्या साहाय्याने किंवा काढा किंवा कटरने काढा. तर अगदी व्यवस्थित आपण त्याचे साल काढून घेणार आहोत आणि पूर्ण साल काढल्यानंतर काय करायचं आहे, दोन्ही बाजूचे जे टोक आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे दोडक्याचे जे काप आहेत ना मसाला भरण्यासाठी अगदी 1 इंचापुरता तुकडा करून घ्यायचा आहे. तर आपण एकसारखे तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे आपली भाजीसाठी दोडके तयार आहेत. तर आता काय करायचं आहे, आडवा भाग करायचा आणि आडव्या भागाला खालची बाजू तशीच ठेवायची आणि आपण वांग्याचा मसाला कसा भरतो तशा टाईपचं खालचा भाग तसाच ठेवायचा आणि आडवा काप करून घ्यायचा आपल्याला. म्हणजे आपण त्या दोडक्यामध्ये जो मसाला आहे तो भरणार आहोत. तर आता दोडके कापून झालेत आणि जो वाटण करून घेतलेला मसाला होता ना आपण, तो एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचा आहे. म्हणजे पूर्ण दुसरे मसालेसुद्धा आपल्याला ह्याला मिक्स करायचे. त्यामुळे तर येथे गरम मसाला मी घरगुती, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. 2 चमचे घातला आहे, अर्धा चमचा हळद घालायची, 1.5 चमचा लाल मिर्च पावडर घालायची आहे, 1 चमचा धणे पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये. आणि हो, मसाल्यामध्ये तिखट असल्यामुळे आपण थोडंसं तिखट येथे कमी घातलेलं आहे, 1.5 चमचा घातले, कारण ऑलरेडी मसाल्यामध्ये सुद्धा आपल्या तिखट आहे. एकजीव असा मसाला करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मस्त बोटाच्या साहाय्याने जे आहे ना अगदी एकसारखं त्यातमध्ये मिक्स करायचं आहे. म्हणजे काय होईल, पूर्ण मसाला एकसारखा होईल तुमचा. तर म्हणजे आपण ज्यावेळेस दोडक्यामध्ये मसाला भरतो ना तो एकसारख्या चवीला लागेल. तर इथे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण जे दोडके चिरून घेतलेले होते ते काय करायचे, मस्त वांग्यात आपण जसं मसाला स्टफ करतो आहे ना तशाच टाईपचा मसाला भरायचा आहे, अगदी दाबून भरायचा आहे त्यामध्ये. म्हणजे तुमचे दोडके जे आहे ते चवीला अगदी अप्रतिम लागतील. म्हणजे असं वाटणार नाही तुम्ही दोडका खाताय ते. आणि डब्यात द्यायला तर खरंच अप्रतिम भाजी आहे. तुम्ही म्हणाल अगदी सोपीसुद्धा आहे, खूप काही वेळ लागत नाही आहे. भाजी तर आपल्याला करायची म्हटलं तर व्यवस्थितच करावी लागते, थोडासा वेळ लागतोच म्हणा, पण अगदी कमी साहित्यात आणि पटकन होणारी भाजी केलेली आहे आपण. तर इथे पूर्ण दोडक्याचा मध्ये मसाला भरून झाल्यानंतर मी इथे कढई घेतली, कढईमध्ये चांगलं 2 चमचे तेल घातले, अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये जिरे घालायचे आहेत.
तर जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की त्या स्टेजवरती आपल्याला आपण जे दोडके मसाला भरून घेतलेले होते ना, तुकडे तुकडे करून, ते घालायचे. तेलामध्ये अगोदर यासाठी घालायचे कारण आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. तर आपण 2 चमचे तेल घातल्यामुळं अगदी व्यवस्थित तेलसुद्धा होईल आणि भाजीसुद्धा खूप मस्त होईल. तर ते दोडके पूर्ण आपल्याला कढईमध्ये सोडायचे आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला 2 ते 3 मिनटं व्यवस्थित मंद आचेवर म्हणजे मीडियम गॅसवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर अगोदर थोडेसे एका बाजूने फ्राय होऊ देते आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, आता 1 मिनटं झाला आहे की आपल्याला वर खाली करून म्हणजे एकसारखं त्याला फिरून सगळ्या बाजूने त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचे दोडकेसुद्धा ग्रेव्हीबरोबर खाल्ल्या गेले पाहिजे यासाठी फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर फ्राय करताना गॅस मिडियम ठेवायचा आहे म्हणजे मसाला आतलासुद्धा जळणार नाही किंवा तेलात पडलेलासुद्धा जळणार नाही आहे. तर दोडके जे आहेत आपले व्यवस्थित फ्राय करून घेतो आहे आपण. आता थोडेसे फ्राय करून झालेले आहेत आपले चांगले. त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं, जो मसाला आहे तो मसाला घालायचा आहे. तुमचे मेंबर कमी असतील तर यातला मसाला बाजूला ठेवला तरीही चालेल. म्हणजे तुमच्या कुठल्याही भाजीला तुम्ही हा मसाला वापरू शकता. तर हा मसाला फ्राय करत असताना गॅस थोडा कमी करायचा आहे कारण आपण हे मसाले जे आहेत चांगले भाजून घेतलेले आहेत. त्यामुळे जास्त आपल्याला भाजायचं नाही म्हणजे फ्राय करायचं नाही आहे. फक्त आपल्याला दोडके फ्राय करून घ्यायचे होते म्हणून आपण अगोदर मसाला टाकण्याच्या अगोदर फ्राय करून घेतलेले आहे. आणि मसाला आपला चांगला 2 मिनटं थोडासा फ्राय करून घ्यायचा मीडियम म्हणजे एकदम कमी गॅसवरती. नंतर आपण त्यामध्ये चांगलं 1.5 ग्लास पाणी घालणार आहोत. अगोदर 1 ग्लास घातलं आहे मी आणि थोडीशी आपल्याला ग्रेव्हीचा अंदाज घ्यायचा आहे. जास्त घट्टही नाही पाहिजे आणि आपल्याला जास्त पातळही नको आहे. तर अजून अर्धा ग्लास म्हणजे आपण इथे 1.5 ग्लास पूर्ण पाणी घातलं मी मोजून. तुम्हाला जर वाटलं ग्रेव्ही थोडीशी घट्ट होते नंतर शिजल्यानंतर तर तुम्ही त्यामध्ये अजून गरम पाणी करून घालू शकता. फक्त थंड पाणी घालायचं नाही आहे. आणि शिजण्यासाठी आपल्याला 7 ते 8 मिनटं चांगली लागतात भाजीला. म्हणजे वेळच लागतो. व्यवस्थित मंद आचेवर आपल्याला दोडके शिजू द्यायचे आहेत. आपण मस्त 7 ते 8 मिनटं झाल्यानंतर ग्रेव्हीसुद्धा बघतो आहे. पण तुम्हाला जर वाटलं ग्रेव्ही खूप घट्ट झाली किंवा सुकीच पाहिजे, सुकी जर पाहिजे असेल तर थोडं पाणी कमी घातलंच चालेल. पण अजून जर ग्रेव्ही पाहिजेत असेल, तुम्हाला वाटत असेल की थोडीशी घट्ट झाली तर गरम पाणी टाकायचं आणि चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. मस्त भाजी होईल तुमची. तर हे दोडके जे आहे अगदी व्यवस्थित शिजून झालेले आहेत आणि आपली ग्रेव्हीसुद्धा मस्त झाली. तर अगदी झणझणीत भाजी झालेली आहे. आणि तुम्हाला डब्यात जर द्यायची असेल तर थोडीशी सुकी केली तरी चालेल. फक्त मऊ शिजू द्यायची आहे म्हणजे तुम्हाला दोडके जे आहे खाताना वाटणार नाही की आपण दोडके खातोय, पण मस्त लागतील चवीला. आणि गरमागरम भाजी ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा पोळीसोबत तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. अगदी झणझणीत आणि सगळेच जण आवडीने खातील तुमच्या घरातले. तुम्ही एकदा जरी ट्राय केली नाही भाजी तर सगळेच जण आवडीने खातील. आणि साहित्य काही खूप काही लागत नाही. आपल्या किचनमध्ये जे अवेलेबल आहे त्याच साहित्यामध्ये तुम्हाला भाजी बनवून दाखवलेली आहे मी. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.